नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपले विषय आहे रशियातील वैद्यकीय शिक्षणाच्या सोयी आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर अमित कांबळे. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात. नमस्कार. थोडंसं डॉक्टरांविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे. डॉक्टरांनी MD म्हणजे डॉक्टर ऑफ मेडिसिन ही पदवी रशियातून घेतलेली आहे. ते म्हणजे वॉल्गोग्राड युनिव्हर्सिटी मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, इथून त्यांनी खरं तर ही पदवी घेतली आहे. तसंच डॉक्टर गेली 14 वर्षापासून भारतातील विद्यार्थ्यांना रशियामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी मदत सुद्धा करतायत. आजच्या विषयासंदर्भात तुम्हाला नक्कीच तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, तुम्ही सुद्धा आम्हाला फोन करू शकता आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचं, शंकांचं निरसन डॉक्टर करणार आहेत आणि तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. आजचा विषय खूप जास्त वेगळा आहे. ज्याप्रमाणे आपण रशियाबद्दल जर बोलायचं झालं तर एक शिक्षणाच्या खूप वेगवेगळ्या सोयी सुविधा रशियामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. एक रशिया आणि भारत, मुळात या दोन्ही देशांचे संबंध सुरुवातीला कसे आहेत आणि शिक्षणासाठी किती पूरक आहेत? श्वेता, जसं तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की इंडिया आणि रशिया हे खूप क्लोज फ्रेंड्स आहेत. राज कपूरच्या टाईमपासून ही फ्रेंडशिप आहे, इंदिरा गांधींच्या टाईमपासून ही फ्रेंडशिप दिवसांदिवस स्ट्रॉंग होत चाललेली आहे. आता सध्या जे आपले करंट प्राईम मिनिस्टर आहेत श्री नरेंद्र मोदीजी यांनी पण त्यांच्या स्टेटमेंटमध्ये कायम असं सांगत असतात की रशिया हा इंडियाचा एक टाईम टेस्टेड आणि रिलायबल पार्टनर आहे, रिलायबल फ्रेंड आहे आणि त्यामुळं रशिया आणि इंडियाचे संबंध खूप चांगले आहेत. आपल्या मूवीजचं, आपलं कल्चरचं त्या लोकांमध्ये खूप आवड आहे आणि त्याच्यामुळं इंडियाच्या बाहेर जो आपला फ्रेंड जो असेल तो रशिया आहे. नक्कीच. खऱ्या अर्थानं म्हणजे इथून विद्यार्थी जर तिकडे शिकायला गेला तर तितकीशी त्याला अडचणही येणार नाही. बऱ्यापैकी भारतासारखंच तिकडचं वातावरण आहे. एकंदर शिक्षण पद्धतीबद्दल बोलायचं झालं तर भारतातील शिक्षण पद्धती, युरोपमधील शिक्षण पद्धती आणि रशियन शिक्षण पद्धती यात जर तुम्ही फरक करायचा म्हटलं तर काय याचं वेगळेपण तुम्हाला सांगता येईल? जनरली आता आपलं जे एज्युकेशन सिस्टम आहे ती खूप चांगली आहे, बट आपल्याकडं भारतात थिअरीवर जास्ती कॉन्सन्ट्रेशन केलं जातं आणि प्रॅक्टिकल स्किल्स किंवा त्याचे एक्सपर्टीज किंवा त्याचं जे ॲप्लिकेशन ऑफ थिअरी इंटू प्रॅक्टिकल्स थोडंसं कुठं ना कुठं तर कमी पडताना दिसतं. ह्याचं जर आपण कारण बघितलं तर मेजॉरिटी एज्युकेशन पॅटर्न हे पेरेंट डॉमिनेटेड कधी कधी असतं की जे पेरेंट्स आहेत ते विद्यार्थ्यांना कुठली स्ट्रीम घ्यायचे, कुठले क्लासेस लावायचे किंवा कुठली स्ट्रीम सिलेक्ट करायची, सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं एक हे असतं की त्यांना त्यांचा मुलगा किंवा मुलगी जास्ती माहीत असते आणि त्याच्यामुळं जनरली काय होतं, विद्यार्थ्याचं जे खरं एम असतं किंवा त्याची जी इच्छा असते ती कधी कधी त्याला जो पाहिजे त्या प्रोफेशनमध्ये त्याला जाता येत नाही. त्याच्यामुळं आपण काय होतं की आपण सगळं जे काय आपलं काम आहे हे नोकरीच्या संदर्भात आपलं हे असतं. मग त्याच्यामुळं तो ती नोकरी करेल पण त्याच्यात त्याला इंटरेस्ट मिळेल का, हा कुठं ना कुठं तर हॅम्पर होतं. म्हणजे आपण एक क्वांटिटेटिव्ह बेस क्रिएट करतो इंडियामध्ये, पण त्याची क्वालिटी तितकीच असेल हे सांगणं कठीण आहे. फॉरेन कंट्रीज किंवा रशियामध्ये ऑफकोर्स नोकरी पण फार महत्त्वाचा पॉईंट आहे, बट लहानपणापासूनच त्यांना त्यांचं जे आवडीचा सब्जेक्ट आहे त्याच्यावर जास्ती फोकस पेरेंट्स लहानपणापासूनच करतात आणि त्यांना त्यांचं प्रोफेशन सिलेक्ट करण्याचं स्वातंत्र्य पेरेंट्स देतात. बरोबर. तर हा एक मेन फरक आहे इंडियन एज्युकेशन आणि तिकडच्या एज्युकेशनमध्ये. म्हणजे पालकांचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे यामध्ये, असंच म्हणता येईल. नक्कीच. कोणताही कोर्स असो किंवा कोणती युनिव्हर्सिटी असो त्याचं सर्टिफिकेट किती महत्त्वाचं आहे हा मुळात सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात प्रश्न असतो. एक रशियामधील या कोर्सबद्दल बोलायचं झालं तर रशियातील वैद्यकीय पदवी प्रमाणपत्राला एक भारत सरकारचे हे प्रमाणपत्र आहे, त्याला किती मान्यता आहे, काय सांगणार? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे रेकग्नाइज्ड हे कोर्सेस आहेत. आपल्याला माहिती आहे की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया अप्रूव्ड हे कोर्सेस आहेत, कारण हे सगळे गव्हर्नमेंट मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत. प्लस ह्या सगळ्या मेडिकल युनिव्हर्सिटीजला WHO ही मान्यता आहे, म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. त्याचप्रमाणे AMC म्हणजे ऑस्ट्रेलियन मेडिकल काउन्सिल, त्याचप्रमाणे युनेस्को, अशा वेगळ्या वेगळ्या संस्थांची ह्यांना मान्यता प्राप्ती आहे. नक्कीच. खऱ्या अर्थानं तुम्ही सांगितलं की अशा प्रकारे या प्रमाणपत्राला हे तेवढंच महत्त्व आहे आणि नोकरी मिळवण्यासाठी किंवा CV मध्ये सुद्धा इथं तेवढंच त्याचं वेटेज जे आहे हे पाहायला मिळतं. पण मग अशा प्रकारे रशियातच शिक्षण नेमकं का घ्यावं, काय याची वैशिष्ट्ये सांगता येतील? कारण जसं आपण आपल्या डिस्कशनमध्ये डिस्कस केलं की एक रिलायबल कंट्री आहे. आपलं बाहेरचं भारताचं पार्टनर जो आहे, एक फ्रेंडशिप ॲक्ट आहे आपलं, प्लस तिकडचं एज्युकेशन भारतापेक्षा थोडंसं म्हणल्यापेक्षा खूप स्वस्त पडतं, कारण रशियन गव्हर्नमेंट्स बऱ्याच सबसिडीज त्यांच्या गव्हर्नमेंट्स मेडिकल युनिव्हर्सिटीजला देतात. म्हणजे एक रशियन विद्यार्थी जेवढी फी भरतो
तेवढीच फी एक जो इंडियन विद्यार्थी तिथं जातो तेवढीच फी तो तिथं भरतो. त्याच्यामुळं जर कंपॅरिझनला जर आपण बघितलं तर आज आपल्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये अंदाजे फी 7.5 ते 8 लाख रुपये आहे. म्हणजे जर टोटल आपण खर्च बघितला MBBSचा एक विद्यार्थी घडवायचा असेल तर अंदाजे 30 ते 40 लाख रुपये हे फक्त फीजमध्ये जाऊ शकतात. प्लस कॅपिटेशन फीज जे काय असतील ते असतील. तर अंदाजे जर आपण बघितलं तर 60 ते 70 लाख रुपये हा फक्त MBBSचा कोर्स करण्यासाठी एका विद्यार्थ्याला इंडियात लागू शकतो. बट जर रशियामध्ये तुम्ही जात असला तर तुमचा खर्च म्हणजे 6 वर्षाचा जो तुमचा कालावधी आहे, जर तुमचं एज्युकेशन तुम्ही तिथं करायचं ठरवलं तर तुम्हाला पर इयर अंदाजे 3 ते 3.5 लाख रुपयेपर्यंत खर्च लागू शकतो. आणि टोटल कोर्सचं कॉस्ट तुम्हाला 22 लॅक्सपर्यंत तुम्हाला लागू शकतं. नाही, पण मग असं असण्यामागचं नेमकं कारण काय? वैद्यकीय शिक्षण हे भारताच्या तुलनेत रशियामध्ये स्वस्त काय? कारण सबसिडीज भरपूर दिल्या जातात. गव्हर्नमेंट जे आहेत हे युनिव्हर्सिटीजला सबसिडीज देतात. त्याच्यामुळं त्यांना हे सबसिडी असल्या कारणाने काय होतं की एक जी फॅकल्टी आहे, जी रशियन विद्यार्थी जेवढी फी भरतात तेवढीच फी त्यांना इथं भरावी लागते. म्हणून कॅपिटेशन तिथं काय भरावं लागत नाही, डोनेशन्स काय भरावे लागत नाहीत आणि शिवाय एंट्रन्सेस नसतात कुठल्या. आणि त्यांचं एज्युकेशन देखील इंग्लिश मीडियममध्ये असतं. त्याच्यामुळं ऑफकोर्स इंडियन विद्यार्थ्यांना ही एक सोय आहे तिथं जाऊन शिकण्याची. नक्कीच खऱ्या अर्थानं कमी खर्चामध्ये आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण जे आहे या निमित्तानं रशियात घेणं शक्य आहे. थोडंसं अभ्यासक्रमाकडे मला वळायचं आहे. कशा प्रकारचा अभ्यासक्रम असतो तिकडे रशियन युनिव्हर्सिटीजमध्ये? आता इंडियात जर आपण पहिलं जर थोडं इंडियाचं जर आपण बोलायचं म्हणलं तर आपल्याकडे कसं 4.5 वर्षाचा कोर्स आणि 1 वर्षाची इंटर्नशिप असा 5.5 वर्षाचा कोर्स आहे. रशियामध्ये हा कोर्स 6 वर्षाचा आहे. पहिले 2 वर्ष ह्याला आपण प्री क्लिनिकल मेडिसिन म्हणतो, 3rd and 4th इयरला आपण पॅराक्लिनिकल म्हणतो आणि 5th आणि 6th इयरला आपण क्लिनिकल मेडिसिन म्हणतो. तर अशा पद्धतीने हा सिलेबस रशियन मेडिकल युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवला जातो. नाही, पण सिलेबस कसं आहे तर तुम्ही सांगितलं. संदर्भासाठी पुस्तकं नेमकी मग भारतीय विद्यार्थ्यांनी कोणती रेफर करायची असतात? सगळ्या लायब्ररीजमध्ये आपले इंडियन ऑथर्सचे बुक्स आहेत. जसं इंडियामध्ये ॲनाटॉमीमध्ये BD चौरासे वापरतात, हिस्टॉलॉजीमध्ये इंद्रबीर सिंग वापरतात, पॅथॉलॉजीसाठी हर्ष मोहन वापरतात, पानिकरसाठी मायक्रोबायोलॉजीसाठी पानिकर वापरतात, मेडिसिनसाठी डेव्हिडसन आहे. तर जे बुक्स इंडियन विद्यार्थी इथं वापरतात ते सगळे बुक्स तिकडच्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत. फक्त इंडियनच बुक्स नाहीत तर मलेशियन जे स्टुडंट्स आहेत, आफ्रिकन स्टुडंट्स आहेत, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वेगळे वेगळे बुक्स. म्हणजे जनरली काय होतं की आपल्या कंट्रीचे जर ऑथर्स असले तर ते अंडरस्टँडिंगसाठी जास्त बेटर जातं. नक्कीच खऱ्या अर्थाने हे आहे. अशा प्रकारे कोणकोणती पाठ्यपुस्तकं नेमकी त्यांनी रेफर करावी हे तर तुम्ही सांगितलं. मेडिकलला जायचं असेल कुठल्या विद्यार्थ्याला तर एक महत्त्वाचा प्रश्न असतो ते म्हणजे समजा CETत चांगले मार्क मिळाले नाहीत आणि एखाद्या विद्यार्थ्याला गॅप घ्यायचा असेल आणि पुढच्या वर्षी पुन्हा ट्राय करायचं असेल तर तुम्ही तज्ज्ञ आहात या क्षेत्रातले, तुम्ही काय नेमकं सजेस्ट कराल, गॅप घ्यावा का नाही? माझं वैयक्तिक मत आहे की गॅप न घेतलेला बरा. कारण आपले एज्युकेशन पॅटर्न कधी चेंज होईल वी कॅन नॉट प्रेडिक्ट. काही म्हणजे जसं माझं स्वतःचं जर एक्झाम्पल म्हटलं तर आमच्या वेळेस निगेटिव्ह मार्किंगची CET होती. त्याच्या नेक्स्ट इयरला CETची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम निघून गेली. मागच्या वर्षी नीट होती, ती देखील आता नाही आहे. म्हणून जर आपण एक थोडक्यात एक्झाम्पल जर बघायचं म्हणलं तर एक सिग्नलवर जेव्हा ग्रीन लाईट लागतो तेव्हा सगळ्या कार्स पुढं जातात आणि काय होतं आपण तो सिग्नल क्रॉस करून पुढं जातो जर तो वन वे हे असला तर. मग आपण जर डिसाईड केलं की आपण नाही आपल्याला आता परत त्या सिग्नलवर जायचं असेल तर आपल्याला माहीत नाही की आपण तिकडं परत जाऊ शकू का. कारण मागच्या कार्स येणार आहेत ते त्या सिग्नलवर आहेत, त्यांना पुढं जायचं असतं तर तुम्ही कॉम्पिटिशन डबल फेस करणार आहात. बरोबर. तर त्याच्यामुळं आय वुड सजेस्ट की ड्रॉप न घेतलेलं बरं. आणि जर तो मेडिकलसाठी तर असेल तर नक्कीच हे जे ऑप्शन आहे इथं गेलेलं जास्ती बेटर आहे. मी तिथं गेलो म्हणून मी डॉक्टर होऊ शकलो. कारण जर मला वाटतं की आय हॅड 82% ऑफ मार्क्स इन 12th स्टँडर्ड बट CETमध्ये मला -3 मार्क्स होते म्हणून मी नाही क्लिअर करू शकलो. माझे वडील डॉक्टर आहेत, त्यांचे वडिलांचे वडील डॉक्टर आहेत. सो वी हॅव अ फॅमिली जनरेशन्स ऑफ डॉक्टर्स. मग ते कसं होतं की एक प्रेशर पण असतं सोसायटीचं आणि आपल्याला माहिती आहे सोसायटी पुढे चाललेली आहे, एज्युकेशन पुढे चाललेलं आहे. सो आपण देखील पुढे जायला पाहिजे. आपण जर मागं रिव्हर्स गिअरमध्ये जर आपण जात राहिलो तर इट इज कुठं तर हे
करेक्ट नाहीये किंवा लॉजिकल नाहीये म्हणायला काय हरकत नाही. खऱ्या अर्थानं स्पर्धेचं हे युग आहे, स्पर्धा ही दिवसेंदिवस वाढते, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं तेही शिक्षणाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचं आहे. मेडिकलच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल, रशियामध्ये जायचं असेल तर काय कशा प्रकारे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत या संदर्भात आपण चर्चा करतोय. पण इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. रशियातील वैद्यकीय शिक्षणाच्या सोयी या संदर्भात आपण चर्चा करतोय आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर अमित कांबळे सर. आपण कशा प्रकारे वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी काय वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि रशियामध्ये जर हे शिक्षण घ्यायचं असेल तर काय कशी प्रोसेस आहे या संदर्भात सरांकडनं जाणून घेतोय. सर, ज्यावेळी मेडिकल एक्झाम्सबद्दल असतं त्यावेळी एक सगळ्यात जास्त अवघड विद्यार्थ्यांसाठी एक पायरी असते, ती म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट. मुळात ही काय टेस्ट आहे, काय याच्या मागे हेतू असतो नेमका? स्क्रीनिंग टेस्ट ही नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स म्हणजे ज्याला आपण राष्ट्रीय परीक्षा बोर्ड म्हणतो, ही एक्झाम कंडक्ट करतात ऑन बिहाफ ऑफ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. ही परीक्षा अगोदर नव्हती. 2002 पासून ही परीक्षा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने इंट्रोड्यूस केलेली आहे आणि ही एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर्सची एक्झाम आहे. ज्याच्यात प्री क्लिनिकल, पॅराक्लिनिकल आणि क्लिनिकल असे सब्जेक्ट्स असतात आणि त्याचं मिनिमम पासिंग इज 50% मार्क्स. म्हणजे शिक्षण झाल्यावर भारतात आल्यानंतर ही परीक्षा साधारण? हो, कारण जाताना आपल्याला एक्झाम कुठली द्यावी लागत नाही. जाताना फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड बेसिसवर तुमचे ॲडमिशन्स रशियामध्ये होत असतात. जनरली ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% मार्क्स PCBमध्ये असणं आवश्यक आहे. रिझर्व कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सला 40 आणि अबव पर्सेंटेज ऑफ मार्क्स प्लस त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आणि त्यांचं व्हॅलिडिटी जर असलं की असे विद्यार्थी देखील तिथं प्रवेश घेऊ शकतात. म्हणजे जाताना MCI म्हणते की कुठलीही एक्झाम देण्याची गरज नाही आहे. तुमच्या बेसिक 12वीच्या मार्क्सवर तुमचं ॲडमिशन होऊ शकतं, बट आल्यानंतर तुम्हाला ही एक्झाम देणं आवश्यक आहे तुमचं परमनंट आणि प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन करतं. नक्कीच. पण ही टेस्ट साधारणपणे कोणामार्फत ऑर्गनाईज केली जाते आणि कशा प्रकारे मग विद्यार्थी इकडे अप्रोच होऊ शकतात? जसं सांगितलं की नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स ही परीक्षा घेते. ही अगोदर न्यू दिल्लीमध्ये जाऊन एक्झाम देण्याची गरज होती, बट आता मेडिकल काउन्सिलनी ही एक्झाम ऑनलाईन केलेली आहे. महाराष्ट्रात त्याचे सेंटर्स आहेत. मुंबईमध्ये एक सेंटर आहे, नवी मुंबई आहे, पुणे आणि नागपूर. तर ही ऑनलाईन बेसिसवर आता ही एक्झाम कंडक्ट केली जाते. नक्कीच. खऱ्या अर्थानं कोणतीही परीक्षा म्हणली तर त्यामध्ये यश अपयश हे ओघाने आलंच. समजा यश आलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण अपयश जर पदरी पडलं तर मग मात्र पुढे काय पर्याय असतात? जर फेल झालं तर फॉर्च्युनेटली ह्याच्यात अशी एक प्रोव्हिजन आहे की तुम्ही अटेम्प्टचे हे नाही आहेत, म्हणजे मर्यादा नाही आहे की 1च अटेम्प्ट, 2च अटेम्प्ट, 3च अटेम्प्ट. सो मल्टिपल अटेम्प्ट्स आहेत. पर इयरली ही एक्झाम इट्स कंडक्टेड ट्वाईस. यावर्षी जूनमध्ये एक्झाम घेतली गेलेली आहे आणि डिसेंबर महिन्यात नेक्स्ट एक्झाम असेल. म्हणजे जर फेल झालं तर यू कॅन गिव्ह इट अगेन, म्हणजे परत तुम्ही ही एक्झाम परत देऊ शकता. नक्कीच. खऱ्या अर्थानं जरी अपयश पदरी पडलं तरी यातूनही मार्ग मला वाटतं विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं आहे. ग्रॅज्युएशन तर झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन समजा करायचं असेल आणि त्यासाठी जर ते भारतात करायचं असेल तर मग विद्यार्थ्यांना ते कसं करता येईल? आता जेव्हा स्क्रीनिंग टेस्ट तुम्ही देता, स्क्रीनिंग टेस्ट नंतर तुम्हाला 6 महिन्यानंतर, पास झाल्यानंतर 6 मंथ्समध्ये तुम्हाला तुमचं प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर येतो. तुम्ही काम केल्यानंतर 1 वर्ष तुमचं परमनंट रजिस्ट्रेशन तुमच्याकडे येतं. ते झाल्यानंतर तुम्ही जे पोस्ट ग्रॅज्युएशन एंट्रन्सेस असतात किंवा DNBचे जे कोर्सेस असतात त्याच्या एंट्रन्सेस असतात किंवा फेलोशिप्स असतील किंवा काही डिप्लोमाज असतील, तर ह्याची एक्झाम्स तुम्ही एंट्रन्सेस क्लिअर करून इंडियात देखील तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. नक्कीच. पोस्ट ग्रॅज्युएशन भारतामध्ये करण्याची अशा प्रकारे तरतूदही आहे. कोणतंही शिक्षण घेतलं, उच्च शिक्षण घेतलं तर अर्थात नोकरीचा हा प्रश्न येतो. त्यातून रशियातून अशा प्रकारे जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं तर भारतामध्ये मग नोकरी मिळू शकते का? त्यासाठी काय कसे पर्याय उपलब्ध आहेत? ऑफकोर्स आपण हे शिक्षण करतोय नोकरी करण्यासाठीच. सो ऑफकोर्स एक रूमर आहे की रशियातून तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला इंडियन डॉक्टर्स व्यवस्थित ट्रीट करत नाहीत, म्हणजे तुमच्याकडे त्यांचा बघायचा ॲटिट्यूड वेगळा असतो किंवा गव्हर्नमेंट जॉब्स मिळत नाहीत, असं काही नाही आहे. भरपूर विद्यार्थी जे पासआउट होऊन आलेले आहेत ते इंडियामध्ये व्यवस्थित गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये देखील काम करत आहेत.
नक्कीच भारतामध्ये अशा प्रकारे रशियातून जर तुम्ही कोर्स करून आला असाल तर त्याला नोकरी आणि या सगळ्या गोष्टी तर मिळू शकतीलच, पण समजा भारतात परत यायचं नसेल तर मात्र मग विद्यार्थ्यांना काय पर्याय उपलब्ध आहेत? ऑफकोर्स माझं तर आव्हान असंच असेल की इंडियाला डॉक्टर्सची गरज आहे, त्याच्यासाठी आपण विद्यार्थ्यांना तिथं मोटिवेट करून आपण तिथं पाठवत असतो. फर्स्ट प्रेफरन्स आपल्या कंट्रीमध्येच या आपल्या लोकांना ट्रीट करा. सपोज जर काही विद्यार्थ्यांना यायचं नसेल तर त्यांनी ज्या कंट्रीमध्ये म्हणजे अमेरिका असू देत किंवा कॅनडा असू देत, युरोप असू देत, ऑस्ट्रेलिया असू देत, मलेशिया असू देत, एनी कंट्री, त्या कंट्रीजचे काय प्रोटोकॉल्स आहेत. मग काही काही कंट्रीज एंट्रन्सेस घेतात ज्याला आपण कंट्री एक्झाम म्हणतो. मिडल ईस्टमध्ये जसं म्हणजे आता मी कुवेत आणि कतारमध्ये जेव्हा गेलेलो होतो तर त्यांच्याकडं कंट्री एक्झाम नसून त्यांच्याकडे काही हॉस्पिटल एंट्रन्सेस असतात. US मध्ये आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा US मध्ये त्यांचा कन्सेप्ट थोडासा वेगळा आहे. म्हणजे त्यांचे तुम्हाला पार्ट्समध्ये त्यांची एक्झाम असते, म्हणजे पार्ट 1 तुमच्या कंट्रीमध्ये, पार्ट 2 त्यांच्याकडं इन क्लिनिक. सो अशा गोष्टी पण तुम्ही करू शकता. त्यासाठी आम्ही त्यांना टाइम टू टाइम मार्गदर्शन करत असतो. बरोबर आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही सुद्धा स्वतः रशियामधनं शिक्षण घेतलेलं आहे आणि आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही अशा प्रकारे अवेअरनेस जो आहे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. एक मराठी विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय कशा प्रकारचे कॉलेजेस तिथे आहेत, काय सजेस्ट कराल? जर कॉलेजेस आता बघितले तर एक इंडियामध्ये भरपूर किंवा महाराष्ट्रात भरपूर एक हे आहे की हीच युनिव्हर्सिटी चांगली आहे किंवा तीच युनिव्हर्सिटी चांगली आहे. आता जर साधा जर क्वेश्चन बघितला तर AFMC असू देत किंवा एम्स असू देत किंवा CMC वेलोर असू देत, हे तिन्ही भारतातले टॉप कॉलेजेस आहेत. म्हणजे हे म्हणणं चुकीचं राहील की AFMCच फक्त चांगलं आहे, एम्समध्ये काय तर कमी आहे किंवा CMC वेल्लोरमध्ये काय तर कमी आहे. तसंच सगळ्या रशियन विद्यापीठं जे आहेत हे गव्हर्नमेंट मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत. माझ्यासाठी माझी पर्सनल फेवरेट आहे कझान मेडिकल युनिव्हर्सिटी, ज्याला मी मिनी महाराष्ट्र म्हणतो, कारण महाराष्ट्रातून सगळ्यात जास्ती विद्यार्थी ह्या विद्यापीठात शिकत आहेत. कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. सेकंड आहे रायझान मेडिकल युनिव्हर्सिटी. त्यानंतर निझनी नोव्हगोरोद मेडिकल युनिव्हर्सिटी आहे. त्यानंतर सेंट पीटर्सबर्गची युनिव्हर्सिटी आहेत, मॉस्कोची युनिव्हर्सिटीज आहेत. एक प्रत्येक पेरेंटला किंवा स्टुडंटला वाटत असते की कॅपिटलमध्ये सगळ्या गोष्टी असतात, पण तसं काही नाही आहे. नॉट ऑल द गुड थिंग्स आर ओनली इन द कॅपिटल. म्हणजे सगळ्या गोष्टी कॅपिटलमध्येच आहेत अशा नाही आहेत. ह्या ज्या युनिव्हर्सिटीज मी सांगितल्या ह्या कॅपिटलपासून 2-3 तासाच्या अंतरावर ह्या युनिव्हर्सिटीज आहेत. सो दीज आर गुड युनिव्हर्सिटीज. प्लस अजून एक हे असते की रशियन भाषेमध्ये काही काही युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवतात. एक लक्षात घ्यायला पाहिजे की रशियाची ऑफिशियल लँग्वेज रशियन आहे, ठीक आहे. जशी इंडियाची ऑफिशियल लँग्वेज इज हिंदी आणि इंटरनॅशनल लँग्वेज इज इंग्लिश, तशी त्यांची इंटरनॅशनल लँग्वेज इंग्लिश आहे. तर कधी कधी बेटर अंडरस्टँडिंगसाठी विद्यार्थ्यांना काही प्रोफेसर जे थोडेसे एजेड असतात किंवा त्यांना एवढं इंग्लिश येत नाही, तर असे विद्यार्थी म्हणजे असे प्रोफेसर्स विद्यार्थ्यांना बेटर अंडरस्टँडिंगसाठी कधी कधी रशियनमध्ये देखील शिकवतात. बट दॅट इज नॉट बॅड. बेटर अंडरस्टँडिंगसाठी हे घेतलं जातं. बट इथं त्याचं प्रमोशन वेगळ्या पद्धतीने केलं जातं की फुल टाईम इंग्लिश नाही आहे किंवा फक्त पार्ट टाईम इंग्लिश पार्ट टाईम रशियनमध्ये शिकवलं जातं, विच इज रॉंग. नक्कीच अनेक अफवा आहेत आणि त्या अफवांना खरं तर त्याच्यावर विद्यार्थ्यांनी विश्वास न ठेवता अशा प्रकारे अधिक माहिती जाणून घ्या आणि त्यानंतरच निर्णय मला वाटतं विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं घेतला पाहिजे. आणखीन सुद्धा आपल्याला या संदर्भात सरांकडनं जाणून घ्यायचे. तुम्ही सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्कीच फोन करा. आम्ही तुमच्या फोनची सुद्धा वाट पाहतो. इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. रशियातील वैद्यकीय शिक्षणाच्या सोयी या संदर्भात आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अमित कांबळे सर. अशा प्रकारे तुम्ही सांगितलं की रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणामध्ये काय कशा प्रकारे विद्यार्थ्यांना सोयी आहेत, विद्यार्थ्यांनी नेमकं कसा निर्णय घेतला पाहिजे. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला ॲडमिशन घेण्याच्या आधी पडतो की काय वर्षभराचं टाइम टेबल नेमकं कसं असतं. तर काय तुम्ही याबद्दल सांगणार? कॉलेज कधी सुरू होतं, कधी सुट्ट्या असतात आणि कधी संपतं?